जो आहे तर त्याचे नोट्स सोबत ठेवायचे, तर स्ट्रेट लाईनच्या ज्या काही कन्सेप्ट असतील, प्रॉपर्टीज असतील, त्या सगळ्या सोबत ठेवायच्यात आणि मग क्वेश्चन रिलेट करून सॉल्व्ह करायचं आहे. आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना जर तुम्ही म्हणजे जर याचा व्हिडिओ नंतर पाहणार असाल कधी, तर काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करत असताना म्हणजे एका बाजूला तुमच्या 1 शॉट नोट्स असतील, ज्या एका पेजवर किंवा 2 पेजवर जास्तीत जास्त त्या सगळ्या प्रॉपर्टी लिहिल्या असतील. प्रश्न पॉज करायचा, आधी स्वतः सॉल्व्ह करायचा आणि मग तो सॉल्व्ह करायचा, जेणेकरून काय होतं, नक्की आपलं थिंकिंग कोणत्या डायरेक्शननी जाते आणि उत्तराचं थिंकिंग कोणत्या डायरेक्शननी आहे हे मिसमॅच व्हायला नको आणि त्याची एक आयडिया येऊन जाते तुम्हाला, का रे आपला वे नक्की कुठं चुकतोय आणि आपण कसं गेलं पाहिजे. काही प्रश्नांना म्हणजे जवळजवळ 1, 2, 3 नाही तर 10, 15, 20, 25 क्वेश्चनला तुमची डायरेक्शन चुकत राहील. तिथून पुढे तुम्ही हळूहळू मेन डायरेक्शनवर याल आणि मग 50-60 असे नंबर ऑफ क्वेश्चन जितके जास्त होतील तेव्हा तुम्ही मेन डायरेक्शनवर येईल असतं. त्यामुळं ह्या फॉर्मॅटनी जा तर ते तुम्हाला येईल. बऱ्याच वेळा प्रश्न पाहिल्यानंतर उत्तर पाहतो आपण, डायरेक्ट उत्तर पाहतो आणि आपल्याला वाटतं ते सहज सोपं आहे. तुम्ही जर 10 सीईटीचे क्वेश्चन नुसते पाहिले आज, म्हणजे आज आपण 10 सीईटीचे क्वेश्चन घेतले किंवा याचं फर्स्ट लेक्चर आहे आणि हे सगळे फर्स्ट क्वेश्चन 10च्या 10 तुम्ही पाहिले, तुम्हाला सोपं वाटणार आहे. पण तेच 10 क्वेश्चन जेव्हा तुम्ही न पाहता सॉल्व्ह करायला बसणार आहे तेव्हा तुम्हाला 5च जमणार आहे, त्यातले पण 5 जमणार नाही. मग पाहताना काय वाटलं होतं, सोपं का वाटलं होतं, कारण आपण आपली थिंकिंग आणि त्यांची थिंकिंग चे आपले काय म्हणतो कम्पेअर करून पाहिलीच नाही. कारण हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, स्टेप बाय स्टेप. पण जेव्हा आपण सॉल्व्हिंगला बसतो तेव्हा आपण वेगळ्या विचारांनी जातो आणि आपल्याला ते डायरेक्ट उत्तर कळतं, त्यामुळं आपण कधी डेव्हलप होत नाही. तर डेव्हलप व्हायचं असेल तर तुम्हाला या पॅटर्ननी जावं लागेल. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय 2025चा आहे. द पॉइंट, कोणता पॉइंट आहे, 1, 3 अँड 5, 1 आर 2 अपोजिट व्हर्टाइस ऑफ रेक्टँगल. ह्या रेक्टँगलचे काय आहेत, अपोजिट व्हर्टाइसेस. द अदर 2 व्हर्टाइसेस आर लाय ऑन. दुसरे जे 2 आहेत ना ते लाय होतात, म्हणजे लाईनवर येतात. कोणत्या लाईनवर, ऑन द लाईन, ह्या लाईनवर ते दुसरे 2 पॉइंट येतात. वेअर सी इज काय, तिथं सी हा कॉन्स्टंट आहे. देन द कोऑर्डिनेट ऑफ अदर 2, तर ते दुसरे कोऑर्डिनेट कोणते आहेत हे आपल्याला काय करायचंय, शोधायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जी डायग्राम दिली ती कशाची दिलेली आहे, रेक्टँगलची दिली. ती डायग्राम कशाची दिली आपल्याला, रेक्टँगलची दिली, या टाइप मध्ये फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. ओके, आता हा जर रेक्टँगल आहे आणि आता आपल्याला काय सांगितलं, हे जे 2 व्हर्टेसेस हे अपोजिट व्हर्टेसेस. ओके, म्हणजे आता इथे समजा आपण असं कन्सिडर करू का हा 1 आणि 3 आहे आणि हा 5 आणि 1 आहे. ओके, ठीक आहे. आता हे जर त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स आहे, आता दुसरी जी लाईन आहे, अदर 2 पॉइंट, हे या दुसऱ्या डायगोनल म्हणजे दुसरे जे 2 पॉइंट आहेत ते या लाईनवरनं जातात. ओके, काय, y इज इक्वल टू 2x प्लस सी. मग मी ही लाईन डायरेक्ट अशीच का काढली, कारण त्यांनी मेन्शन केलंय अदर 2 व्हर्टाइसेस आर. हे 2 हे व्हर्टाइसेस आणि दुसरे व्हर्टाइस या लाईनवर जातात. ऑब्विसली ती लाईन अशी जाणार आहे कारण दुसरे या लाईनवर आहेत म्हणून. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय, हा जो कोऑर्डिनेट आहे आणि हा जो कोऑर्डिनेट आहे हे आपल्याला 2 कोऑर्डिनेट काढायचे. ओके, ठीक आहे. मग आता आपल्याकडे वे काय, डायगोनलचे हे 2 कोऑर्डिनेट दिलेत, बरोबर. आता जर आपण पाहिलं तर हा जो कोऑर्डिनेट आहे आणि हा जो कोऑर्डिनेट आहे, इथं काय तयार झालं, एक डायगोनल तयार झाला. सेम या पद्धतीने इथे पण काय तयार होणार आहे, डायगोनलच तयार होणार आहे. आणि रेक्टँगलची एक महत्वाची प्रॉपर्टी, ती कोणती प्रॉपर्टी का, त्याची जी डायगोनल आहे ती पहिली गोष्ट इक्वल असतात आणि त्याचे डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात तर हा काय झाला त्यांचा मिड पॉइंट आला, हा काय झाला त्यांचा मिड पॉइंट. आणि जर हा त्यांचा मिड पॉइंट आहे तर एका बाजूचे तर तुम्हाला दोन्ही साइड कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, बरोबर. म्हणजे मिड पॉइंट थेरमने तुम्ही याचे काय काढू शकता, कोऑर्डिनेट्स काढू शकता. जर तुम्ही याचे कोऑर्डिनेट्स काढले, मिड पॉइंट थेरम. आता मिड पॉइंट थेरम काय सांगतो हे तर माहिती आहे तुम्हाला, मिड पॉइंट थेरम आहे माहिती असेल तरी पण एकदा सांगतो. इथे कोण आहे, x1 y1, इथं कोण आहे x2 y2. आणि जर मला मिडलच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे, ज्याला आपण x आणि y म्हणतो, ते काढण्यासाठी आपण काय करतो, याचा x1 याचा आहे म्हणजे याच्या x ची ऍडिशन करतो, म्हणजे x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 आणि y काढताना y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. मग ह्या फॉर्म्युल्याचा जर वापर केला तर 1 आणि 5 6 ला 2 ने डिवाइड केलं 3, मला नवीन कोऑर्डिनेट मिळाला. ओके, मिडलचा. ओके, ठीक आहे, कशा आले कळलं, ठीक आहे. आणि याचा 3 आणि 1 याचे कोऑर्डिनेट काय आले 4. म्हणजे मला कोणते कोऑर्डिनेट मिळाले, मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळाले. ओके, सॉरी, त्याला आपण कशाने डिवाइड करणार आहे, 2 ने डिवाइड करणार आहे. ओके, ठीक आहे, 3 आणि 4 डिवाइड बाय 2. ओके, 2 आले. मग आता 3 आणि 2 हे कोऑर्डिनेट जर मला मिळाले तर हे 2 कोऑर्डिनेट मी उचलून कुठे ठेवणार, x आणि y, कारण हे लाईनला सॅटिस्फाय करणार. जर हे 2 पॉइंट उचलले मी आणि इथे ठेवले तर वायच्या जागी वाय लिहिणार मी, वायच्या जागी वाय लिहिला तर काय मिळेल मला 2 इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये काय ते आले 3 प्लस सी, म्हणजे इथे किती आले 2.
3 2 6 प्लस किती आले 6, सॉरी सी हा 6 इकडे आला म्हणजे -4 झाली का, कारण हा इकडे येऊन -6 होणार आहे, इथला +2 आहे, बरोबर आहे, इज इक्वल टू सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आहे -4. म्हणजे आता तुमच्याकडे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय पहा, मी इक्वेशन लिहितोय, लक्षात येते का पहा, काय होईल y त्यानंतर ह्या 2x ला मी इकडे बोलून घेतला, काय झाला -2x, किंवा आपण ह्यांना इकडे बोलवण्यापेक्षा आपण काय करूया, y ला तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे आता काय होईल इक्वेशन 2x - y प्लस c इज इक्वल टू 0. मग आता मला 2x प्लस सॉरी -y -4, कारण c ची जागी मी काय लिहिलं -4 लिहिलं, इज इक्वल टू काय झालं 0. म्हणजे मला हे जे इक्वेशन मिळालं हे ह्या लाईनचं इक्वेशन मिळालं. आता मला इथं काय दिल्यात, काही जोड्या दिल्यात. आता मी एक एक जोडी याच्यात काय ठेवणार, पुट करणार, जी जोडी ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार ती झाली माझी जोडी, कारण ती जोडी ह्या लाईनवर लाय होणार. अंडरस्टँड, समजलं. म्हणजे मला हे 2 पॉईंट दिले होते, त्यावरनं मी मिड पॉईंट काढला, तोच ह्या लाईनवर पण येतो, बरोबर आहे. त्यामुळे काय झालं, तिथून मी हा मिड पॉईंट उचलला, त्या इक्वेशन मध्ये टाकल्यामुळे मला कॉन्स्टंट मिळाला, कॉन्स्टंट वरून मी इक्वेशन फॉर्म केलं, इक्वेशन फॉर्म केल्यानंतर आता मी चेक करणार आहे का यातली कोणती जोडी. आता समजा मी हा पॉईंट घेतला 4 आणि 4, ओके, म्हणजे इथं काय ठेवलं 4 2 किती झाले 8, इथं किती आहे वायची व्हॅल्यू परत 4 आहे, मग 8 मधनं 4 गेल्यावर 4 राहिले, परत 4 गेले 0, म्हणजे माझा पहिला पॉईंट झालाय. मग डायरेक्ट उत्तराला टिक नाही करू शकत का, कारण इथं परत तीच पेअर आहे, बरं. मग मला दुसरीकडे जावं लागेल, मग मी याच्याकडे आलो 2 2 इथं किती झाले 4, 4 मधून इथं y 0, म्हणजे 4 मधून 0 गेला 4 राहिले, परत 4 मधून 4 गेला 0, म्हणजे ही पण जोडी माझी काय झाली क्लिअर झाली. म्हणजे हे माझं ऑप्शन. आता इथं जर तुम्ही अजून एका वेगळ्या पद्धतीने विचार केलाच तर असंही होऊ शकतं. कसं पहा, तुम्हाला कोणते पॉईंट मिळाले, मिड पॉईंट मिळाले, पण आता आपण असं समजू का याचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहित नाही, त्याला आपण x1 आणि y1 म्हणलं, आणि याचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहित नाही, याला आपण x2 आणि y2 म्हणलं. आता मिड पॉईंट तुम्हाला मिळालाय, म्हणजे याचा अर्थ मला काय मिळाला, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2, याची व्हॅल्यू किती आली 3, ओके. म्हणजे मिड पॉईंट थेरमचा जर मी अशा पद्धतीने वापर केला तर x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू किती आलाय 3, म्हणजे x1 प्लस x2 इज इक्वल टू किती आलं 6. डन, ठीक आहे. आता दुसरा पार्ट असा पण होईल काय, y1 प्लस y2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू किती आहे सेकंड कोऑर्डिनेट 2, ओके. म्हणजेच y1 प्लस y2 इज इक्वल टू किती आलं 4. मग आता तुमच्याकडं हे एक इक्वेशन आलं आणि हे एक इक्वेशन आलं. मग आता आपण ह्या पॉइंटला त्याच्यात ठेवून बघू. मग याला मी काय म्हणणार x1, याला काय म्हणणार x2, याला काय सॉरी y1, याला काय म्हणणार x2, याला म्हणणार y2, कारण ही एक इथं असेल तर हा तिथं असेल, बरं. मग बघूया आपण ह्या दोनची ऍडिशन. पहिली x1 प्लस x2 4 प्लस 2 6, बरोबर आहे. 4 प्लस 0 4, बघा y y. म्हणजे तुम्ही या पण मेथडने जाऊ शकता, आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढणार आहात. कळलंय, समजलंय नक्की. नेक्स्ट आता पहा सेकंड क्वेश्चन काय दिलंय. सेकंड क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलाय, इफ द लाईन 2x प्लस y, इफ द लाईन 2x प्लस y इज इक्वल टू काय k passes through the points, ही जी लाईन आहे ही passes through the point which divide the line segment joining the points, ह्या दोन पॉइंटला जॉईन करणारी जी सेगमेंट आहे त्याच्यामधून एक लाईन पास आउट होते, ओके. इंटरनली डिवाइड इन रेशो, तर ती लाईन त्या दुसरी जी लाईन जाते ना ती लाईन काय करते, त्या लाईनला ह्या दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनला काय करते 3 हॅज 2 मध्ये काय करते डिवाइड करते. तर k+1 आणि k-1 ची व्हॅल्यू काढा. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला काय सांगितलंय, प्रश्न आपण नीट समजून घेऊया. इथं काय दिलाय 1 1, बरोबर आहे. इथं काय दिलाय 2 4, आणि यामधून एक लाईन जाते, बरोबर आहे. ही जी लाईन आहे ही लाईन कोणती आहे 2x प्लस y इज इक्वल टू k, आणि ही लाईन ह्या लाईनला 3 हॅज 2 मध्ये काय करते डिवाइड करते, बरोबर आहे. आता आपल्याला विचारलंय k+1 आणि k-1 यांचा रेशो, याचा अर्थ आपल्याला व्हॅल्यू कोणाची माहित पाहिजे k ची. k ची व्हॅल्यू मला कधी कळणार आहे, जेव्हा मला कोण कळणार आहे x आणि y. x आणि y कुठे असणार आहे ह्या लाईनवर, म्हणजे ऑब्विसली ते पॉईंट कोणते असणार आहेत हे पॉईंट. मग याचे जर मला x आणि y काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, जर समजा इथे एक रेशो, इथं कोण आहे आपला x1 सॉरी इथं कोण आहे अजून y1, इथं कोण आहे x1 y1 आणि इथं कोण आहे x2
y2 आणि इथं मध्ये समजा इथं पॉईंट काय घेतला आपण, ए घेतला, इथं बी घेतला आणि इथं सी घेतला. सीच्या कॉर्डिनेटला आपण काय म्हणतो, एक्स आणि वाय. आणि ही लाईन ह्या सी पॉईंटमुळे काय झालं, एम एन एन मध्ये डिवाइड झाले. तर सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, हा जो एक्स आहे ना, तो एक्स इज इक्वल टू काय, हा एम कोणाला मल्टिप्लाय जातो, एम एक्स टू प्लस हा एन इकडे येतो, एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. आणि तसंच वायचा कॉर्डिनेट काय होतो, एम वाय टू, हा परत वाय टू कडे जातो प्लस हा परत एन वाय वन कडे येतो, एन वाय वन डिवाइड बाय काय, एम प्लस एन. म्हणजे कॉर्डिनेट मग सिंपल आहे आता इथं आपल्याला. मग आता इथं काय करणार तुम्ही, याचा एक्स काढण्यासाठी एक्स इज इक्वल टू काय केलं तुम्ही, 3 कोणाकडे जाणार, 2 कडे. ओके, म्हणजे 3 दुने 6 प्लस एन कोणाकडे येणार, 1 कडे, म्हणजे प्लस किती 2 डिवाइड बाय किती आहे, 3 आणि 2 5, म्हणजे किती आले 8/5. त्यानंतर वाय मला काय मिळणार आहे, 3 चौक 12 प्लस 2 1 भागिले 5 म्हणजे किती 14/5. मला एक्स आणि वाय मिळाला. मला फक्त काय काढायचं आहे आता, ही व्हॅल्यू पुट करायची आणि केची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय इक्वेशन माझं, इक्वेशन काय माझं, 2x प्लस वाय इज इक्वल टू काय, के. म्हणजे 2 ब्रॅकेटमध्ये एक्स किती आहे 8/5 प्लस 14/5 इज इक्वल टू काय, के. 8 दुने 16 अपॉन 5 प्लस 14/5 इज इक्वल टू काय, के. 14 आणि 16 30 अपॉन 5 इज इक्वल टू काय, के. 5 30 के. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली 6. जर के 6 आहे, के मध्ये 1 मिळवला तर किती येणार आहे 7 आणि 1 मायनस केला 5 म्हणजे 7/5. ऑप्शन क्रमांक 2 बायसेक्शन फॉर्म्युला आलं. ठीक आहे, त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय बघा, इफ द इक्वेशन ऑफ द मीडियन, इक्वेशन कोणाचं, मीडियन थ्रू द व्हर्टेक्स, कोणत्या व्हर्टेक्स मधून जाते, ए या पॉईंट मधून, का त्याचे कोऑर्डिनेट 3 आणि काय के, ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे एक तर फायनल झालं तर आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी हा एक ट्रायंगल आहे आणि ए मधून एक मीडियन जाते, त्याला आपण डी म्हणलं. डी ही मीडियन म्हणजे डी मिड पॉईंट होणार आहे, ए डी जर मीडियन असेल तर, बरोबर आहे. आता ए चे कोऑर्डिनेट पण तुम्हाला दिलेत, कोण आहेत 3, के. ओके, ठीक आहे. विथ द व्हर्टेक्स बी, बी चे कोऑर्डिनेट आले तुमच्याकडे 2 आणि 1. त्यानंतर इथं सी चे कोऑर्डिनेट पण आले -4 आणि 5, बरोबर आहे. आता तुम्हाला जे इक्वेशन दिसते ते इक्वेशन कोणाचं आहे, इक्वेशन कोणाचं आहे, डीचं नाही. इक्वेशन पॉईंटचं नसतं, इक्वेशन कोणाचं असतं, लाईनचं असतं, बरोबर आहे. म्हणजे काय, इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ मीडियन थ्रू द व्हर्टेक्स ए ऑफ ट्रायंगल एबीसी विथ व्हर्टेक्स बी अँड सी इज, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे कोणाचं आहे, मीडियनचं. म्हणजे मीडियनचं इक्वेशन काय आता तुमच्याकडं, एक्स प्लस 4y इज इक्वल टू पी. मग आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची, के ची व्हॅल्यू काढायची. काय आयडिया आहे तुमच्याकडे सांगा, बोला. के ची व्हॅल्यू कशी काढणार. आता के कुठे दिसतोय तुम्हाला, ह्या ए कोऑर्डिनेट, बरोबर आहे. आता के ची व्हॅल्यू काढण्यासाठी समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला डी पॉईंट कळला तर, बरोबर. मग आता पहिली गोष्ट, डी चा कोऑर्डिनेट काढायला काय हार्ड आहे का, कारण हा डी कोण आहे, मिड पॉईंट आहे. म्हणजे मिड पॉईंट थेरमने तुम्हाला कोणाची कोऑर्डिनेट कळली, डी ची कोऑर्डिनेट कळली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ही डी चा काय काढू शकता, एडी चा काय काढू शकता तुम्ही, स्लोप काढू शकता, ए अपॉन बी म्हणजे y2 - y1 x2 - x1. तुमच्याकडे इक्वेशन पण आहे, इथून पण तुम्ही स्लोप काढू शकता -a अपॉन बी. ते दोन्ही स्लोप काय असले पाहिजे, इक्वल. म्हणजे आता या लाईनवरनं समजा मी एडीचं हे काय इक्वेशन, याचा स्लोप काय झाला, पहिला स्लोप काय झाला पहा बरं का. आता स्लोप आपण m1 म्हणू, पण तो m1 कोणाचा आहे, एडीचाच आहे. म्हणजे स्लोप कोणाचा आहे, एडीचाच आहे. ह्या इक्वेशनवरनं स्लोप काय झाला, -1/4 -a अपॉन बी. डन. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता समजा मला डी चे कोऑर्डिनेट मिळाले, मला ए चे पण कोऑर्डिनेट माहिती आहेत, परत मी काय काढू शकतो, स्लोप काढू शकतो. आणि ते दोन्ही स्लोप एडीचेच असल्यामुळे ते दोन्ही काय होणार, इक्वल. आणि ते दोन्ही इक्वल आले तर मला कोण मिळणार आहे, के मिळणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे आता इथं पाहिलं डी चे कोऑर्डिनेट सिंपल आहे, काय करणार आहे, मिड पॉईंट पाहिलंय मगाशीच आपण, 2 आणि -4 -2 -2 ला परत 2 ने डिवाइड केलं, -1 पहिला कोऑर्डिनेट मिळाला. त्यानंतर 1 आणि 5 6 ला 2 ने डिवाइड केलं 3, म्हणजे मला कोऑर्डिनेट मिळाले. मग आता माझा फक्त एकच पार्ट राहिला, परत मी कोणाची व्हॅल्यू काढतोय, m1 चीच काढतोय, कारण तोच आहे. आता y2 - y1 x2 - x1
कारण स्लोपचा फॉर्म्युला आहे. मग स्लोपचा फॉर्म्युला 2 पॉईंट माहिती असतं ना, 3 वजा 3 मायनस के, बरोबर आहे. आणि इथं काय होणार आहे, -1 -3, -1 -3, बरोबर. म्हणजे इथं स्लोप काय झाला, 3 - k अपॉन -4. मग आता हे दोन फक्त मला काय ठेवायचे, इक्वल. हे दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहेत, एकमेकाला काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. जर ह्या दोनही व्हॅल्यू एकमेकाला इक्वल असतील तर काय लिहिणार आहे मी, 3 - k अपॉन -4 इज इक्वल टू 1 अपॉन -4. मग दोघांचा मायनस मायनस साइन कट करायचं, दोघांचा 4 पण कट करायचा, म्हणजे इथं कोण राहिला, 3 - k इज इक्वल टू काय राहिला, 1. 1 टाइम दोघांचा मायनस गेलं, 1 टाइम दोघांचा 4 पण निघून गेला. त्यामुळे इथं काय झालं, केला आपण तिकडे नेऊ, 1 ला इकडे आणू, म्हणजे किती आले, 2 इज इक्वल टू कोण आला, के. का, कारण के तिकडे गेला प्लस, 1 इकडे आला मायनस, 3 मधून 1 गेला 2, म्हणजे के ची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे सॉल्व्ह करताना असं वाटतं अरे हा किती सिंपल, पण जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा लवकर सुचत नाही ना की आपल्याला काढायचंय काय आणि दिलंय काय. आलं लक्षात, ठीक आहे. आता याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय, क्वेश्चन पहा. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन्स, ओके, बाय, हे एक इक्वेशन तुम्हाला दिले. या इक्वेशन मध्ये इज इक्वल टू 0 दिले आणि डिस्टन्स पण सांगितले तुम्हाला 5 आहे. तर व्हॅल्यू कोणाची काढायची, परत के ची. आता इथं पहा, आता प्रश्न सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात अरे इतकं सोपं हे असं वाटणार आहे तुम्हाला, पण जर तुम्ही सॉल्व्हिंगला बऱ्याच वेळ बसले तरी तुमच्या लक्षात येणार नक्की काय करायचं. आता गंमत पाहिजे, तुम्ही जर प्रश्नाचं बारकाईने नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला इथं जो पॅटर्न दिसतोय ना, तोच पॅटर्न इथं दिसतोय. x - 2y + 1, x - 2y + 1. याचा अर्थ ह्या दोघांमधून x - 2y + 1 आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. मग आता मी डायरेक्ट लिहितोय, काय केलं आपण, ओके, ठीक आहे. म्हणजे x - 2y + 1 आपण काय काढले, कॉमन. त्यामुळे आतमध्ये कोण राहिलं, तिथला पुन्हा तोच राहिला ना, x - 2y + 1. आणि इथं हा बाहेर गेल्यामुळे फक्त कोण राहिला, प्लस के. काय डाऊट इथपर्यंत, इज इक्वल टू काय, 0. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन ब्रॅकेटची व्हॅल्यू काय, 0. म्हणजे तुम्हाला x - 2y + 1 इज इक्वल टू 0. परत x - 2y + k + 1 असं लिहू शकतो आपण, इज इक्वल टू काय आलं, 0. पॉसिबिलिटी. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुमचा ए आणि बी काय, फक्त ए आणि बी सेम आहे, वेगळा कोण आहे, फक्त सी. जेव्हा ए बी सेम असतो आणि फक्त सी डिफरंट असतो तेव्हा त्या दोन लाईन एकमेकीला काय असतात, पॅरलल असतात. म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकीला काय, पॅरलल आहेत. आणि ह्यात जर दोन लाईन एकमेकीला पॅरलल आहेत तर यांच्यातलं काय, डिस्टन्स हे काय असतं, C1 - C2, ओके, अपॉन √a² + b². म्हणजे आता मला एक कळलंय, मला खाली काय करायचंय, √a² + b² वरती C1 - C2. म्हणजे आता या फॉर्म्युल्याचा जर मी वापर केला, ओके, हे काय डिस्टन्स आहे, बरोबर ना, हे काय डिस्टन्स, पण मला डिस्टन्स ऑलरेडी दिले √5. म्हणजे आता मी काय करणार आहे पहा, इथं C1 - C2 मोड मध्ये दिले, मग C1 - C2 म्हणजे काय, C1 आपण याला म्हणूया, याच्यातून मायनस केलं, मायनस करताना याची साइन काय होणार, चेंज होणार. ओके, हे तर कळलं तुम्हाला, ओके, ठीक आहे. वाटल्यास ब्रॅकेट मध्ये लिहूया, कोण मायनस करणार, k + 1 अपॉन खाली काय, √ a ची व्हॅल्यू किती इथं 1 आणि b ची व्हॅल्यू किती आहे, -2. म्हणजे a चा स्क्वेअर प्लस -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू √ किती आहे, 5. आणि हे कशात आहे, मोड मध्ये. डिस्टन्स दिलंय, C1 - C2 केलं, खाली a² + b² केलं. आता इथं पाहिलं तर काय होणार, इथं 1 मायनस, आत मायनस साइन आतमध्ये गेल्यामुळे -k -1 -k -1 अपॉन √ मध्ये किती आले, 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 -2 चा 4, 4 आणि 1 5, √5 मोड इज इक्वल टू काय, √5. इथं पाहिलं तर 1 ला 1 कॅन्सल, कोण राहिलं, -k अपॉन √5. हे मोड मध्ये इज इक्वल टू किती आहे, √5. मोडच्या बाहेर मध्ये मायनस असतो ना, बाहेर येताना प्लस म्हणून येतं. मग इथं काय आलं, इकडे घेतो, काय आलं, k √ किती, 5 इज इक्वल टू काय, √5. मला k ची व्हॅल्यू पाहिजे, 5 ला तिकडे पाठवलं, म्हणजे k इज इक्वल टू काय झालं, √5 × √5. म्हणजेच k ची व्हॅल्यू किती आली, 5. दॅट्स इट, पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं एक ट्रिक होती का तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन सेपरेट करायचं. सेपरेट करणं ही इथली ट्रिक होती. मग बाकी सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला, तर ह्या दोन लाईनचा जर ए आणि बी सेम असेल तर हे पण कळलं पाहिजे का त्या दोन लाईन पॅरलल असणार, त्या दोन पॅरलल असतील तर डिस्टन्स फॉर्म्युला कोणता वापरायचा, ही इथं ट्रिक आहे महत्वाची. आलं लक्षात, ठीक आहे. आता त्यानंतरचा जर क्वेश्चन पाहिला, क्वेश्चन नंबर 5 काय दिसतोय पहा तुमच्या समोर, द कोऑर्डिनेट ऑफ द फूट परपेंडिक्युलर, फूट बेस, परपेंडिक्युलरचा बेस, ओके,
द कॉर्डिनेट परपेंडिक्युलर चा बेस ज्या ठिकाणी 90 डिग्री अँगल तयार होते ना त्याचे कॉर्डिनेट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट. पॉइंट कुठून काढलाय तो, म्हणजे तो जो परपेंडिक्युलर काढलाय तो कुठून काढलाय, या पॉइंट मधून काढलाय. ऑन द लाईन, या लाईनवर. म्हणजे लक्षात आलं तुमच्या काय केलंय, इथे एक लाईन दिलेली आणि ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, 3x - y - 1 = 0. हे इक्वेशन तुम्हाला दिलं. या लाईनला एक पॉइंट घेतला या ठिकाणी का ज्याचे कोऑर्डिनेट काय आहेत -2 आणि 3. इथून इथं काय टाकले आपण, परपेंडिक्युलर लाईन. आता तुम्हाला याचे कोऑर्डिनेट शोधायचे. कसे शोधणार, म्हणजे याचा x आणि y शोधायचा. परपेंडिक्युलर डिस्टन्सनी हा पॉइंट आहे, हे तुम्हाला काय मिळणार, डिस्टन्स मिळणार. तुम्हाला पॉइंट नाही ना मिळणार, तुम्हाला डिस्टन्स भेटेल. पॉइंट कसं काढणार, म्हणजे परत तुम्हाला काय लागणार, 2 पॉइंट फॉर्म डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. पण डिस्टन्स फॉर्म्युलाने इथं परत x आणि y राहणार. वन टाइम दोघं नाही ना भेटणार, आपल्याला सेपरेट काढायचे. मग काय करू शकतो, स्लोप. का बरं स्लोप बरोबर आहे, पण का नाही. पाहता इथे जर तुम्ही पाहिलं तर ही लाईन या लाईनला काय परपेंडिक्युलर, ही लाईन आणि ही लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, आपण असं कन्सिडर करू का ही एक्सटेंड झाली पुढे तात्पुरतं. म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकाला काय परपेंडिक्युलर मध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजे याचा स्लोप आणि याचा स्लोप एकमेकाला काय असणार आहे, इंटू -1. ओके, म्हणजे आता मला समजा मी ह्या लाईनला m1 म्हटलं तर m1 चा मला स्लोप काय मिळाला इथं, -a/b ह्या फॉर्म्युल्याने -3/-1 म्हणजेच किती आले 3. इथं मला स्लोप मिळाला. जर ह्या लाईनचा स्लोप 3 आहे तर मला ह्या लाईनचा स्लोप कळला -1/3, कारण ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन -1 येतं. याचा अर्थ एकाचा स्लोप मिळाला का दुसऱ्याचा स्लोप काढण्यासाठी त्या स्लोपला उलटं करायचं आणि मायनसचं साइन चिटकवायचं. मग 3 ला मी काय केलं, उलटं केलं, 1/3 आलं, त्याला मायनसचं साइन चिटकवलं, म्हणजे मला या लाईनचा काय मिळाला, स्लोप मिळाला. आता मला जर ह्या लाईनचा स्लोप माहिती आहे आणि त्या लाईनवरचा एक पॉईंट पण माहिती आहे, तर मला ह्या लाईनचं काय मिळणार, स्लोप पॉईंट फॉर्मने इक्वेशन मिळणार. आता मला जर ह्या पण लाईनचं इक्वेशन कळलं, मला ह्या पण लाईनचं इक्वेशन माहिती आहे, दोन इक्वेशन मी सरळ सॉल्व्ह करणार, म्हणजेच मला कोणता पॉईंट मिळतो, इंटरसेक्शन पॉईंट मिळतो. कोणत्याही दोन लिनियर इक्वेशनला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता आणि तुम्हाला XY मिळतात, ते XY दुसरे तिसरे काही नसून त्याच लाईनचे काय असतात, इंटरसेक्शन पॉईंट असतात. झालं. म्हणजे आता पहिलं टार्गेट काय असणार आहे माझं, पहिलं टार्गेट याला काय करेल मी, स्लो पॉईंट फॉर्मने याचं काय करेल, इक्वेशन काढेल. म्हणजे आता मला m2 काय मिळालं, इथं m2 काय मिळाला, -1/3. उलटा करून फक्त मायनस साइन चिटकवलं. त्यामुळे माझ्या इक्वेशन काय झालं, इक्वेशन मला काय मिळणार आहे, ओके, काय फॉर्म्युला, y - y1 = m(x - x1). ओके, या फॉर्म्युल्याने. आता इथं y - y1 म्हणजे कोण आहे आता, 3 = m किती आहे, -1/3. x - x1 कोण आहे आता, इथं -2 असल्यामुळे इथं काय झाला, +2 झाला. बरोबर आहे. इथं काय झालं, y -3 याला मल्टिप्लायला कोण आला, 3 इकडनं, आणि आतमध्ये इथं कोण राहिला, -1. इथं काय x + 2 आहे. मग आता इथं काय झालं, 3 ने मल्टिप्लाय, 3y मायनस किती आले, 9. इथं मायनस गेला, -x -2, या दोघांना उचलून इकडे आणलं, या दोघांना इकडे उचलून आणल्यामुळे काय झालं, x. बरोबर. ऑलरेडी तिथं कोण आहे, 3y. बरोबर आहे. त्यानंतर ऑलरेडी आपण -2 ला तिकडेच ठेवू आणि 9 ला तिकडे पाठवून देऊ. तिकडे कोण आहे, -2. हा 9 तिकडे जाऊन काय झाला, +9 -7, सॉरी -2 म्हणजे किती आले, 7. इक्वेशन काय मिळालं, 2. आणि इथं इक्वेशन 1 काय, 3x - y, या 1 ला तिकडे पाठवल्यावर काय मिळालं, 1. मग आता इथं जर पाहिलं तर हे इक्वेशन आणि हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, हे सरळ फक्त सिंपल मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं. मग आता इथं काय -3y आणि इथं काय +3y, म्हणजे इथं ह्या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 3. म्हणजे y ला y काय होईल, कट होईल. y ला y कट झाला, x मिळेल, x काढला, y भेटेल. ओके, हा एक्झाम्पल म्हणजे एकदम 20% पार्ट ठेवलाय, तो शोधायचा आहे आणि उत्तर काढायचं. ओके, म्हणजे थोडासा जो पार्ट राहिलाय म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं, ह्या दोघांना घेऊन हे तुम्ही सॉल्व्ह करायचे, उत्तर सांगायचे मला काय ते. आलं लक्षात, ठीक आहे, डन. जायचं पुढं. आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 6. सपोज दॅट द पॉइंट्स 1, 2 आणि 3 लाय ऑन L1. N1 या लाईनवर हे तीनही पॉईंट काय होतात, लाय होतात. म्हणजे एक सरळ लाईन आहे, त्याच्यावर 1, 2 आणि 3 पॉईंट तुम्हाला दिले. इफ अ लाईन L2 पासेस थ्रू द पॉइंट्स, लाईन कुठून पास होतीये, H आणि K आणि 4 आणि 3, म्हणजे जी दुसरी लाईन आहे त्या लाईनवर कोणते पॉईंट आहेत, हे 2 पॉईंट आहेत. इज परपेंडिक्युलर टू L1. पण दुसरी लाईन ह्या लाईनला काय
परपेंडिकुलर आहे. सेम पॅटर्न. देन के अपॉन एच इक्वल टू, तर के आणि एच ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. के अपॉन एच म्हणजे के आणि एच सेपरेट काढा आणि त्याला अपॉन मध्ये टाका, म्हणजे रेशो मध्ये टाका. डन. ठीक. मग ऍट द एंड व्हॅल्यू कोणाची काढायची? के आणि एच. मग आता त्यांनी सांगितलं ह्या दोनही लाईन, ही एक लाईन आहे ओके आणि ही एक लाईन. आता पहा बरं का, आपल्याला काय सांगितलंय, ह्या दोन लाईन एकमेकीला काय आहेत? परपेंडिकुलर. आणि ह्या दोन्ही लाईन मध्ये एक पॉईंट कॉमन आहे, तो कोणता आहे? म्हणजे ऑब्विसली तो त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. म्हणजे इथं काय लिहिलं मी, एच आणि के. कोणते पॉईंट आहेत ते? हे इंटरसेक्शन पॉईंट आहे. काय डाऊट इथपर्यंत? म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट एच आणि के हे तर कळलं. एक लाईनवर समजा आपण या लाईनला म्हणलं L1 आणि या लाईनला म्हणलं L2. मग L1 वर अजून कोणते दोन पॉईंट आहेत? समजा इथे एक पॉईंट घेतला आपण. कोणता पॉईंट घेतला आपण? ह्या पॉईंटला काय म्हणलं आपण? ह्या पॉईंटला काय म्हणलं आपण? 1 आणि 2. अजून एक पॉईंट आहे -3 4. या लाईनवर पण एक पॉईंट आहे 4,3. ओके डन. आता एक पहा, आता हे पण एक्झाम्पल मी हा पण सॉल्व्ह करणार आहे. इथून पुढे तुम्ही याला सॉल्व्ह करायचं, मी नाही सांगणार आहे, मी फक्त आयडिया दिला. तर इथून जर हे दोन पॉईंट आहेत तर तुम्हाला ह्या लाईनचा काय मिळाला? स्लोप. जर ह्या स्लोप मिळाला, त्यातला कोणता पण एक पॉईंट उचलून तुम्ही ह्या लाईनचा काय काढू शकता? इक्वेशन. ओके ठीक आहे. म्हणजे आता मला ह्या L1 चा स्लोप काढायचा. L1 च्या स्लोपला मी M1 म्हणतो. M1 मला काय मिळाला? स्लोप. कसं मिळणार आहे? y2 - y1 x2 - x1. ओके. y2 म्हणजे काय? 4 मधून इथं किती झाले? 2. 4 मधून 2 गेले, 4 - 2 अपॉन -3 मधून मायनस करायचे कोण? 1. म्हणजे इथं काय झाला? 2 अपॉन -4 म्हणजे किती आले? -1/2. हा स्लोप कोणाचा आहे? M1 ह्या लाईनचा आहे. म्हणजे एक्झॅक्ट त्याला जी परपेंडिकुलर आहे ती लाईन M2 आहे. तिचा स्लोप काय मिळाला? त्याला उलट करा, 2 आणि मायनस साइन दिला. ऑलरेडी मायनस असल्यामुळे मायनस निघून गेलं, म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप मिळाला तुम्हाला. म्हणजे आता तुमच्याकडे 2 स्लोप आले. जर तुमच्याकडे 2 स्लोप आहेत आणि त्या लाईनवरचे पॉईंट पण माहिती आहे तुम्हाला, म्हणजे किती इक्वेशन तयार होणार? 2. मग आता मला पहिल्या लाईनचं इक्वेशन काढायचंय, लाईन L1. जर मला L1 चं इक्वेशन काढायचंय तर मी कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? y - y1 = m ब्रॅकेट x - x1. मग आता मी कोणता पण एक पॉईंट उचलीन, मी हा पॉझिटिव्ह वाला उचलीन, बरोबर. मग याचं इक्वेशन काय झालं? y - y1 किती आहे? 2. बरोबर. m किती आहे? आता ह्या लाईनचा m किती आहे? -1/2. बरोबर आहे. आणि दुसरा काय इथं? x - 1. म्हणजे इथं काय झालं? हा 2 इकडे आला. आता डायरेक्ट करतो मी, 2 इथं आल्यामुळे इथं काय झाले? 2y - 4 बरोबर -1 x + 1. ह्या दोघांना उचलून मी इकडे आणेल किंवा फक्त x ला आणेल आणि 4 ला इकडे पाठवेल. म्हणजे माझं इथे इक्वेशन कोणतं आलं? x + 2y. 1 ला मी तिकडेच ठेवला होता, 4 ला पण तिकडे पाठवून दिला. व ऑलरेडी 1 तिकडे 1 होता, हा 4 तिकडे जाऊन प्लस झाला, म्हणजे 4 आणि 1 5. मला इक्वेशन मिळालं. कोणाचं इक्वेशन आहे हे? लाईन L1. मग असंच तुम्ही आता काय करणार? L2 चं काढणार. L2 चं इक्वेशनचा फॉर्म्युला परत कोणता आला? हाच काय? y - y1 = m ब्रॅकेट x - x1. मग आता इथे जो स्लोप वापरणार आहे तो कोणता वापरणार आहे तुम्ही? 2. इथे जे पॉईंट वापरणार आहे ते कोण? 4 आणि 3. म्हणजे इथं तुम्हाला परत असं एक इक्वेशन मिळणार. म्हणजे तुमच्याकडे किती इक्वेशन आले? ते दोन इक्वेशनला बेसिक वानी सॉल्व्ह केलं तुम्ही. x आणि y ची व्हॅल्यू काढणार, जिथं आता आपण काढले ना, इथं पण आपण तेच केलं. या दोन लिनियर इक्वेशनला फक्त काय करायचं? सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला कोण मिळणार? इंटरसेक्शन पॉईंट. इथं पण तेच सांगितलंय. या दोन इक्वेशनला काय करा? आता सॉल्व्ह करा, तुम्हाला मिळणार इंटरसेक्शन पॉईंट. आणि इंटरसेक्शन पॉईंट सरळ सरळ नाही दिले, त्यांनी त्याचा रेशो विचारलाय. केल्यावरती आणि एचला खाली टाका. आले? म्हणजे हा पार्ट याचाही तुम्हाला होमवर्क मिळालेला आहे. लक्षात बेसिक आहे म्हणून तिथपर्यंत घेऊन जातोय तुम्हाला. बाकी माहिती तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय? लेट लाईन इंटरसेक्ट कोऑर्डिनेट ऍक्सिस इन पॉइंट A and B. लेट अ लाईन इंटरसेक्ट कोऑर्डिनेट ऍक्सिस, म्हणजे तुमची जी लाईन आहे ती कोऑर्डिनेट ऍक्सिसला कुठं टच करते? A आणि B मध्ये कट करते. सच दॅट द एरिया ऑफ ट्रायंगल OAB = 12 स्क्वेअर मीटर. ओके, स्क्वेअर युनिट आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लाईननी ए आणि बी ला कट केल्यामुळे एक ट्रायंगल फॉर्म झाला आणि त्या ट्रायंगल फॉर्म झाल्यामुळे तिथं काय तयार झालं? एक ट्रायंगलचा एरिया फॉर्म झाला. ओके ठीक आहे. इफ द लाईन पासेस थ्रू द पॉइंट, तुमची जी लाईन आहे ना ती या पॉईंट मधनं पण पास आउट होते. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट पण ती गेलेली, हे तर कळलं तुम्हाला. 2 आणि 3 हे दोन्ही काय पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. देन द इक्वेशन ऑफ लाईन, तर त्या लाईनचं इक्वेशन काढा. डन. ठीक आहे. म्हणजे डायग्राम पाहायला गेले तर तुमच्या लगेच लक्षात आली असेल आता हा कोणता आहे तुमचा y ऍक्सिस, हा कोणता आहे तुमचा x ऍक्सिस. ओके डन. तुमची लाईन या पद्धतीने गेलेली असणार आहे, बरोबर. ती कोऑर्डिनेट ऍक्सिसला म्हणजे इथं कुठं कट केलं तिने A मध्ये आणि इथं कुठं कट केलं B मध्ये आणि इथं कोण आहे O.
बरोबर. आता ए ला कट केलं, आता ही जी लाईन आहे अजून एका पॉईंट मधनं जाते, तो पॉईंट कोणता आहे 2,3 या पॉईंट मधनं जाते. ओके. आता दुसरी गोष्ट, हे ए हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट काय झाले माहिती आहेत का? नाही. इक्वेशनच माहित नाही तर कोऑर्डिनेट कुठून माहित होणार? पण त्याच्या कोऑर्डिनेटला आपण म्हणू ए, दुसरा वाय कोऑर्डिनेट काय होईल त्याचा 0, आणि याचा जो बी कोऑर्डिनेट आहे याच्या ह्या कोऑर्डिनेटला एक्स काय असणार त्याचा 0, वाय कोऑर्डिनेटला आपण बी म्हणू. म्हणजे ऑब्विसली याचं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स म्हणजे कोण आहे ए, आणि हे जे डिस्टन्स असणार आहे ते कोणतं असणार आहे बी. आणि हा कोणता अँगल आहे? राईट अँगल आहे. मग जर हा राईट अँगल आहे त्याचा एरिया तुम्हाला गिवन आहे, एरिया किती सांगितलंय त्यांनी 12 स्क्वेअर युनिट. म्हणजे मला जर त्याचा बेस पण कळलाय तर मला त्याची हाईट पण माहिती आहे. म्हणजे बेस आणि हाईट माहिती असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी 1/2 बेस इंटू हाईट. ओके, बेस इंटू हाईट. म्हणजे आता एरिया मला किती दिलाय त्यांनी 12, 1/2 बेस किती आहे माझा ए आणि हाईट किती माझी बी. हा माझा बेस आहे, ही माझी हाईट आहे, कारण हा एक्स इंटरसेप्ट आहे, हा वाय इंटरसेप्ट आहे. एक्स इंटरसेप्ट हा ए आहे, वाय इंटरसेप्ट हा बी आहे. ओके, म्हणजे हा 2 ला इकडे पाठवलं म्हणजे किती आले 24, बरोबर काय आलं ए बी. म्हणजे ए बी इज इक्वल टू किती आहे 24. आणि जर मला ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर ए इज इक्वल टू, आता हा बी ला फक्त काय करणार आहे 24/b, मला ए काढायचं आहे म्हणजे बी ला मी डिवाइडला पाठवलं म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळाली मला 24/b. काय डाऊट इथपर्यंत? जर मला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे, मला इक्वेशन कोणतं काढायचंय ए बी या लाईनचं इक्वेशन काढायचं. माझं टार्गेट काय ए बी ह्या लाईनचं इक्वेशन काढ. मग आता ह्या ए बी वरती एक पॉईंट आहे जो मला कळला आहे, ऑलरेडी माहिती आहे 2,3. मला अजून एक पॉईंट माहित झाला तर मी 2 पॉईंट फॉर्म्युल्याने इक्वेशन काढणार. बरोबर आहे, ठीक आहे. आता मला त्यातला ए पण कळलाय म्हणजे टार्गेट फक्त माझं आता काय बी ची व्हॅल्यू काढणं. कारण जर मला बी कळला तर मला कोण कळणार आहे ए कोऑर्डिनेट करणार. मग ए आणि 0चा वापर करून आणि याचा वापर करून मी ह्या लाईनचं काय करणार 2 पॉईंट फॉर्म्युल्याने उत्तर काढणार. बरोबर आहे. मग आता मी ए ची किंवा बी ची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढू शकतो? इथे एक लक्षात घ्या, हा एक पॉईंट उचलला आणि ए पॉईंट मी उचलला तर ह्या 2 पॉईंटला घेऊन मी काय करेल इक्वेशन. ओके, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हा कोणता आहे ए इंटरसेप्ट, हा कोणता आहे बी इंटरसेप्ट. हा इंटरसेप्ट हा बी इंटरसेप्ट आणि हा त्याच लाईनवरचा काय एक पॉईंट आहे. म्हणजे जर मला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर मी इक्वेशन आपण ट्राय करतोय, मी डायरेक्ट उत्तर सांगत नाही तुम्हाला. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू 1. मग एक्स मला माहित नाही पण एक्स इंटरसेप्ट कोण आहे ए, प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू काय 1. पण आता ही इक्वेशन जे आलं ते कोणाचं आलं या लाईनचं आलं. मग त्या लाईनवरती एक पॉईंट आहे, याचा अर्थ ते 2 पॉईंट ह्या इक्वेशनला काय करणार सॅटिस्फाय करणार. म्हणजेच काय लिहिणार आहे आता तुम्ही इथं 2/a प्लस 3/b इज इक्वल टू काय 1. मग आता इथं काय होणार आहे, इथं किती आले 3, सॉरी इथे किती आले 2b प्लस 3a इज इक्वल टू ab इज इक्वल टू डायरेक्ट लिहिलं का, दोनचं गुणाकार झाला तो तिकडे गेला. बरोबर आहे. मग आता मला इथं तिघांची व्हॅल्यू माहिती आहेत, सॉरी तिघांपैकी दोघांची व्हॅल्यू माहिती आहेत. ए बी ची व्हॅल्यू माहिती, मला ए बी ची व्हॅल्यू किती आहे 24 आणि मला त्यापैकी कोणाची व्हॅल्यू माहिती आहे ए ची पण व्हॅल्यू माहिती. मग आता त्या 2 व्हॅल्यू मी इथं काय करणार पुट करणार. म्हणजे आता जर मी इथं केलं काय झालं इथं 2b प्लस 3, ओके 2b प्लस 3 ए च्या जागी मी काय लिहिणार आहे 20/b इज इक्वल टू किती आहे 24. म्हणजे आता इथं किती आले 2b प्लस इथं 24×3 = 72 अपॉन बी इज इक्वल टू किती 24. बरोबर. म्हणजे आता इथं पर इथं 1 आहे म्हणजे आता इथं काय जाणार आहे b² b आणि हा बी तिकडे जाणार. म्हणजे आता इथं किती आले ओके, म्हणजे 2b चा, ठीक आहे जाऊ का पुढं इथं घेतो. ओके 2b चा स्क्वेअर प्लस 72 आणि हा जो कॉमन बी आहे तो तिकडे जाणार इज इक्वल टू 24b. मग आता मी काय करू शकतो ह्या बीला मी जर इकडे आणलं तर आता काय होणार आहे 2b चा स्क्वेअर मायनस
24b प्लस 72 इज इक्वल टू काय 0. म्हणजे आता माझ्याकडे इक्वेशन काय पहा इकडे घेतो. ठीक आहे, काय होतं इक्वेशन माझं 2b चा स्क्वेअर मायनस 24b प्लस 72 इज इक्वल टू 0. म्हणजे टोटल इक्वेशन मध्ये 2 ने मी डिवाइड करू शकतो. 2 ने डिवाइड केल्यामुळे इथं कोण आलं b स्क्वेअर, इथं किती आले 12b प्लस इथं किती आले, इथं किती 2 ने डिवाइड केलंय 36 बरोबर आहे, इज इक्वल टू काय 0. म्हणजे ऑब्विसली इथं b याचं स्क्वेअर रूट 6 मिडलचं साइन याचा काय झाला स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजेच बी हे माहिती आहे ना तुम्हाला 10वी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर रूट घेतलं, मिडलचं साइन टाकलं, ब्रॅकेट टाकून त्याचं काय केलं मी स्क्वेअर केलं. म्हणजे बी मायनस सी इज इक्वल टू काय लिहिणार 0, कारण स्क्वेअर रूट घेतलं मी इथं म्हणजे स्क्वेअर निघून गेला, 0चं स्क्वेअर रूट 0 जाणार. म्हणजे बीची व्हॅल्यू किती मिळाली मला 6. आता मला बी मिळाला म्हणजे मला कोण मिळणार ए मिळणार आहे, कारण ए कोण आहे माझ्याकडं 24/b. म्हणजे ए इज इक्वल टू इथं काय लिहिणार आहे 20/6. म्हणजे एची व्हॅल्यू किती मिळाली 4. म्हणजे मला इक्वेशन मिळालं. माझं इक्वेशन काय, माझं इक्वेशन जर तुम्ही मला विचारलं तर काय x इंटरसेप्ट प्लस y इंटरसेप्ट इज इक्वल टू काय 1. म्हणजे x इंटरसेप्ट ए किती आहे 4, y इंटरसेप्ट y किती आहे 6 बरोबर 1. म्हणजे आता इथं काय आलं 6x प्लस 4y इज इक्वल टू 24. 24 पण आलं माझं उत्तर बरोबर आहे. मग आता हे इक्वेशन मला इथं कुठे दिसतंय का, दिसतंय, कारण इथं काय केलं आपण इथं काय केलं आपण 2 ने सगळ्याला डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केल्यामुळे काय आलं 3x प्लस y इज इक्वल टू 12. आलं लक्षात. ओके डन. 3x प्लस 2y इज इक्वल टू 12 डन. ओके, तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं होतं उत्तर शोधायचं होतं. क्लिअर, जायचं पुढं नक्की. डन, जाऊया. अरे इथं मी 4 लिहिले नाही म्हणून इथं 2 येणार. 4 चष्मा लागलाय ना मला त्यामुळे होतं असं. नंबरची गडबड, मॅथ्सवाल्यांची नंबरची गडबड नाही झाली म्हणजे ते मॅथ्सवाले कसले. ठीक आहे, ते तुम्ही समजून घ्यायचं, ती टीचरची चूक नसते. ती तो एक काय म्हणतो एक ते फ्लो मध्ये ते होत असतं आणि ते काय म्हणतो आपण त्याला छोटी एरर आहे, ती छोटीशी एरर, ती एरर तुम्ही काढत राहायचं. ओके ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, अ लाईन 4x प्लस y इज इक्वल टू 1 पासेस थ्रू, या पॉइंट मधनं पास होती म्हणजे हे पॉइंट ह्या लाईनला सॅटिस्फाय करणं. ओके ठीक. अ लाईन पासेस थ्रू पॉइंट मीट बी सी, म्हणजे ही लाईन पुढे जाऊन कोणाला भेटतीये ए मधून जातीये आणि बी सी ला भेटती. हुज इक्वेशन, म्हणजे बीसीचं इक्वेशन आहे हे. कोणाचं इक्वेशन आहे बीसीचं. ऍट पॉइंट बी, म्हणजे ही जी लाईन आहे ही बी सी ला भेटते बी पॉइंट मध्ये, हे इक्वेशन बीसी लाईनचं आहे. देन द इक्वेशन ऑफ लाईन ए सी सो दॅट ए बी आणि ए सी काय इक्वल. म्हणजे ऑब्विसली एक ट्रायंगल त्यांनी सरळ सरळ दिलंय, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर. इथं मी काय म्हणतो बी म्हणतो आणि इथं काय म्हणतो मी सी म्हणतो. आणि तुमची लाईन कुठून जाते ए मधून जाते. एचे कॉर्डिनेट काय दिले 2 आणि -7 बरोबर. या पॉइंट मधनं जाणारी इथं बी ला भेटते बरोबर आहे. आणि त्या बीसीचं इक्वेशन काय, बीसीचं इक्वेशन काय 3x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू काय 0. आणि तुमची जी लाईन ए मधून जाते ना तिचं इक्वेशन काय 4x प्लस y प्लस इज इक्वल टू 1. हे तुमच्या या लाईनचं इक्वेशन आहे, हे तुमचं ह्या लाईनचं इक्वेशन आहे ना, आपल्याला शोधायचं ह्या लाईनचं इक्वेशन. कळलं, प्रश्न तर कळला. ठीक आहे, म्हणजे ही लाईन पासेस थ्रू हा पॉइंट. ओके, म्हणजे ही लाईन जाती का ए मधून जाते, ती पुढे जाऊन कोणाला भेटती बीसी ला. कोणत्या पॉइंट मध्ये बी पॉइंट मध्ये. आणि हे कोणाचं इक्वेशन आहे बीचं इक्वेशन आहे. आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं ए बी आणि एसी काय इक्वल आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं त्यांनी, थोडक्यात सांगितलं ए बी आणि एसी इक्वल आहे. जर तुम्हाला याचं इक्वेशन माहिती आहे तर तुम्हाला याचं इक्वेशन काढायचं. अंडरस्टँड, डन. ठीक आहे, मग आता इथं कसं काढणार इक्वेशन, कसं काढणार इक्वेशन काढायला. ह्या लाईनचं मला ए माहिती आहे बरोबर आहे. एचे कोऑर्डिनेट माहिती आहे मला. कोऑर्डिनेट जर सी चे कळले तर 2 पॉईंट फॉर्म्युल्याने मी ह्या लाईनचं काय करणार इक्वेशन करणार. अदरवाईज जर तुम्हाला पॉईंट सी काढता येत नसेल, पॉईंट सी काढताच येणार नाही. का नाही येणार,
कारण पॉईंट सी मला तेव्हाच काढता येईल जेव्हा मला ह्या लाईनचं आणि ह्या लाईनचं इक्वेशन माहित असेल. म्हणजे हा काय झाला त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट. पण मला ह्या लाईनचं इक्वेशनच काढायचं आहे, तर मग सी काढल्याच्या नंतर मला सी काढता येणार आहे. आधीच कसं काय सी काढता येईल? मी तो ऑप्शन केला. मग राहिला दुसरा ऑप्शन काय, स्लोप पॉईंट. मला जर एक पॉईंट माहिती आहे तर मला त्या लाईनवरचा काय कळला, स्लोप कळला. जर मला त्या लाईनवरचा स्लोप कळला, म्हणजे त्या लाईनचा स्लोप कळला, तर मला काय काढता येणार आहे, इक्वेशन तयार करता येणार. कारण पॉईंट तर मला माहिती आहे. म्हणजे आता माझं टार्गेट काय, स्लोप काढणं. आता माझं टार्गेट आहे स्लोप काढणं. बेसिक थीम ठेवली. डन इथपर्यंत. ओके. आता स्लोप कसा काढणार, स्लोप काढायचा फॉर्म्युला, स्लोप काढायचा फॉर्म्युला. बरं चला, तो कसा काढणार. बर, मला याचा स्लोप, पण याचा स्लोप इक्वल नसणार जरी अँगल सेम असलं तरी. आता पहिली गोष्ट, मला ट्रायंगलची एक प्रॉपर्टी माहिती आहे. ट्रायंगलची एक प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी आहे, जर ट्रायंगलचे ह्या दोन साइड इक्वल असतील तर त्याचे हे दोन अँगल पण इक्वल असतात. बरोबर आहे. मग जर हे दोन अँगल इक्वल आहेत तर इथं जो अँगल फॉर्म होतो तोच इथे अँगल फॉर्म होईल. बरोबर आहे. ठीक आहे. मला इथं जो अँगल फॉर्म होतोय तो काढता येईल का, 100% येईल. आणि मला इथं जो अँगल फॉर्म होतोय तो काढता येईल का, तो पण 100% येईल. बरं, मग इथला मला अँगल काढण्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे, टॅन थिटा. काय टॅन थिटा इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मग आता हा जर फॉर्म्युला यूज करायचा आहे मला, तर मला पहिल्यांदा इकडचा अँगल काढून घेतला पाहिजे. म्हणजे मला ह्या लाईनचा स्लोप काढला पाहिजे. मग ह्या लाईनला जर मी m1 म्हटलं तर m1चा स्लोप सांगा बरं मला काय, -3 अपॉन -4 म्हणजेच काय 3/4. मला हा स्लोप कळला. मला ह्या लाईनचा पण स्लोप माहिती आहे. आता काय m2 म्हटलं मी याला, m2 चा स्लोप काय -4/1 म्हणजेच किती आले -4. मला -4 कळला. आता माझ्याकडे हा पण स्लोप आहे, माझ्याकडे हा पण स्लोप आहे. मी ह्या दोन स्लोपचा वापर करून मी इथं काय काढणार, अँगल काढणार. ओके, काय अँगल काय भेटेल मला, हा मोड मध्ये m1 3/4 मायनस, ओके -4 असल्यामुळे इथं झाला +4 अपॉन 1. लगेच 1 लिहून ठेवलं. इथं काय येणार आहे 1 प्लस या दोनचं मल्टिप्लिकेशन 3/4 -4. ओके, 3/4 -4 इंटू, ओके मोड कंप्लीट. ओके, इथं किती आले 3 × 3 16 4 झालं. डन इथपर्यंत. आणि खाली इथं किती आले, 4 ला 4 कट झाला -3, कारण 3 ना इथं 3 नी इथं 1 राहिलं ना आता, म्हणजे -3 झाला. -3 + 1 म्हणजे किती आले -2. डन. म्हणजे याला काय मोड. इथं किती आले 19. इथं किती आले 19 डिवाइड बाय किती आहे 4, आणि त्याला डिवाइड बाय कोण आहे, म्हणजे याला आपण उलटा करू 1/-2 म्हणून. म्हणजे आता इथं किती आले, याला मोड आहे, मोड मध्ये किती आले 19 अपॉन -8, म्हणजेच बाहेर राहिला किती आले ते 19/8 टॅन थिटा मिळाला. आता इथे जो अँगल मला मिळाला आहे तोच मला पलीकडे भेटणार आहे. मग आता पलीकडचा अँगल काढण्यासाठी इथं मला हे मिळाले, हे कळलं ना, आपण स्टेप बाय स्टेप कसं आलो. ओके, 19/-8 ओके 19/8. मला ह्या लाईनचा स्लोप माहिती आहे, मला m1 माहिती आहे, पण मला ह्या लाईनचा स्लोप माहित नाही m. बरोबर, पण मी याला काय म्हणू शकतो, स्लोप म्हणू शकतो. m2 हा कोणी माझा m1, हा कोणी माझा m2. ह्या दोघांना घेऊन पण सेम अँगल फॉर्म होणार ना. इथं जो टॅन थिटा मिळाला आहे तोच मला तिथं पण भेटला पाहिजे. म्हणजे ऑब्विसली आता मला एकाचा स्लोप माहिती, मला दुसऱ्याचा स्लोप माहित नाहीये, नसू द्या ना, त्याला मी m तर म्हणू शकतो, आणि त्याची तो व्हॅल्यू काढायची मला खरी तर त्याचीच व्हॅल्यू काढायची. मला जर इथला m कळला तर ऑब्विसली मला स्लोप घेऊन इक्वेशन क्रिएट करता येणार आहे ना, पॉईंट घेऊन. आलं लक्षात. म्हणजे आता मी काय करणार इथं टॅन थिटा पुन्हा इथं गायला m1 ओके -m2 अपॉन 1 प्लस m1 m2 इज इक्वल टू स्लोप. आता इथं m2 हा आहे माझा, आता हा m1 आहे माझा. म्हणजे आता इथं काय करणार मी, इथं काय करणार m, याच्या स्लोपला मी इथं m म्हटले डायरेक्ट. याचा स्लोप किती आहे 3/4 अपॉन 1 प्लस ब्रॅकेटमध्ये इथं काय 3/4 बरोबर इंटू काय m. काय डाऊट इथपर्यंत. डन. मग आता इथं काय झालं, इथं किती आले 4m मायनस
3/4 डिवाइड इथे किती आले 1 प्लस 3m/4 बरोबर आहे. आता इथं प्लस आहे, सॉरी हा 3m/4 इथे येईल, दोघांना नाही एकालाच. ओके डन. आलो आपण इथं. मग आता इथं काय होणार आहे 4m - 3/4 प्लस सॉरी इंटू, आता इथं आपण बेस सेम करू आणि मग उलट करू. ओके बेस सेम कसं करणार तुम्ही, इथं 1 आहे 4 1 4 बरोबर, म्हणजे इथं किती येणार आहे 4 + 3m. ओके 4 + 3m/4 म्हणजेच बरं इंटू करण्यापेक्षा इथं याला टोटल बेस टाकू. काय टाकला 4 + 3m/4. मग आता दोघांचा 4 4 काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे आता इथं राहिलं कोण, इथं राहिलं कोण 4m - 3/4 + 3m. आणि हे कशात आहे मोड मध्ये, हे सगळं कशात आहे मोड मध्ये. आता ते मोडच्या बाहेर जर काढायचं असेल तर त्याला साईन दोन्ही पण लागू शकतात, प्लस पण आणि मायनस पण. बरोबर आहे. नक्की आपल्याला कोणतं घ्यायचं आता, इथं काय स्लोप -19 सॉरी 19/8. मग आता पण हा काय घेतलाय, हा कोण मिळाला तुम्हाला tan θ. बरोबर. मग आता आपण काय करू, एकदा याला प्लस म्हणून बाहेर घेऊ, कारण मोडच्या बाहेर जी व्हॅल्यू येते ती काय येते प्लस पण येते मायनस पण येते. ठीक आहे. मग आता आपण याला काय केलं आपण 19/8 इक्वल 4m - 3 4 + 3m डन. म्हणजे आता इथं काय होणार, याला इक्वल ठेवला, मोड मध्ये नाही हे इक्वल आणलं का, कारण हा आणि हा काय सेम आहे, सेम tan θ आहे. म्हणजे आता इथं तुम्हाला कोण भेटणार, आता इथं तुम्हाला कोण भेटणार m. तो m उचलून तुम्हाला फक्त काय करायचं, हा स्लोप आणि हा पॉइंट, म्हणजे स्लोप पॉइंटनी तुम्हाला याचं काय मिळणार, ते तुम्हाला इथं कोणतं तरी असेल. म्हणजे इथून कोण काढा आता तुम्ही m, हे तर कळलंय ना. आणि जर पावर का आता समजा इथं तुम्हाला सॉल्व्ह करताना स्लोप मिळाला नाही, आता जर तुम्ही इथं पाहिलं प्लस व्हॅल्यू घेतली तुम्हाला काहीतरी मिळालं, पावर का आता 1. ह्या लाईनचा स्लोप किती आहे -4 आहे. ह्या लाईनचा स्लोप किती आहे -4 आहे. मी अर्ध सोडतोय गणित, नीट ऑब्झर्व करा. ह्या लाईनचा स्लोप -4 आहे, पण ह्या पण जर लाईनचा स्लोप -4 आला तर तो घ्यायचा नाही, कारण याचा स्लोप आणि याचा स्लोप सेम असू शकत नाही. म्हणजे जर मी ह्या टोटलची व्हॅल्यू प्लस घेतली म्हणून जर मला -4 मिळत असेल तर मला आता याची व्हॅल्यू काय करावी लागेल, चेंज करावं लागेल. याला मायनसचा सिम्बॉल द्यावा लागेल. मायनसचा सिम्बॉल देणे म्हणजे तो वरच्याला मायनसचा साइन, मग मला घेऊन नवीन एक स्लोप काढायचा. मला तो स्लोप वापरायचा आहे, ना की मला हा स्लोप वापरायचा. लक्षात आलं. दोन स्लोप मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला, एक -4 भेटेल, अदरवाईज दुसरा कोणताही भेटू शकतो. आपल्याला तो दुसरा वापरायचा आहे, -4 वापरायचा नाही, कारण तो ह्या लाईनचा आहे. सेम हे दोन लाईन असे आहेत, याचा स्लोप आणि याचा स्लोप कसा इक्वल असेल. अंडरस्टँड. डन इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे कळलं तुम्हाला. इथून तुम्हाला कोण भेटणार आहे m उचलायचा. m कोण आहे तुमच्या लाईनचा, स्लोप आहे आणि त्या लाईनवरचा कोण माहिती आहे तुम्हाला, पॉईंट. म्हणजे स्लोप पॉईंट फॉर्म्युलाने इक्वेशन काढता येईल. स्लोप पॉईंट फॉर्म्युला काय, y - y1 = m ब्रॅकेट x - x1. इथून m तुम्हाला इथून भेटणार, तो इथं ठेवायचा, आणि x1 आणि y1 कोण आहेत, हे पॉईंट आहेत. म्हणजे इक्वेशन तुम्हाला इथं रेडी होणार आहे. आले लक्षात, समजलंय. नक्की जायचं पुढं. हा प्रॉब्लेम राहिलाय, तो तुमचा होमवर्क आहे. म्हणजे आता कितवं गणित दिलं मी तुम्हाला, अर्ध तिसरं गणित दिलं. ओके ठीक आहे, जाऊया आपण पुढे. काय सांगितले पहा, द स्ट्रेट लाईन, ही एक लाईन आहे, इज परपेंडिक्युलर टू, ही जी लाईन आहे ही परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द पॉइंट्स, या पॉइंट आणि या दोन पॉइंट मधनं जाणाऱ्या लाईनला काय परपेंडिक्युलर, देन बीटा इज इक्वल टू. ओके ठीक आहे. म्हणजे द स्ट्रेट लाईन, ही लाईन स्ट्रेट लाईन इज परपेंडिक्युलर, ही काय तुमची परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर आहे, इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. इथं पॉइंट कोण आहे 7,17 आणि 15, बीटा. आता जर मला ह्या लाईन माहिती आहे, बरोबर का, मला ही लाईनचे दोन कोऑर्डिनेट माहिती आहे आणि ह्या लाईनचं काय माहिती मला, इक्वेशन. ह्या लाईनचं इक्वेशन काय, 2x - 3y + 17 = 0. जर ही लाईनचं इक्वेशन हे आहे
तर ह्या लाईनचा मला लगेच स्लोप मिळाला. काय त्याचा स्लोप? ह्या लाईनचा स्लोप M1 म्हणतो मी याला. M1 चा स्लोप काय आला? -2/-3 म्हणजेच किती आले? 2/3. 2/3 आहे. जर ह्या लाईनचा स्लोप 2/3 आहे, मला ह्या पण लाईनचा स्लोप काढता येतोय. या लाईनचा स्लोप आहे ज्याला मी M2 म्हणतो, y2 - y1. मग आता इथं काय होईल? बीटा -17 y2 - y1 अपॉन x2 म्हणजे 15 -7 म्हणजे मला काय स्लोप मिळाला? बीटा -17 अपॉन 8. आता हा जो M1 आणि M2 आहे, मला माहिती आहे ह्या दोघांचं M1 इंटू M2 याचं उत्तर किती येणार आहे? बरोबर आहे. याचं उत्तर जर -1 आहे, याचं उत्तर जर -1 आहे, तर M1 ची व्हॅल्यू किती आहे? 2/3 इंटू इथं काय? बीटा -8. या दोनचा गुणाकार किती यायला पाहिजे? लिहिला पहिल्याचा स्लोप, दुसऱ्याचा स्लोप. बरोबर. आता मल्टिप्लिकेशन सिंपल आहे. आता वरच्या नंबरला मल्टिप्लाय करा, खालच्या आणि खालच्या नंबरला करा. अदरवाईज इथं बे का बे चौकाट. मग इथं काय आले? बीटा -17 अपॉन 12 इज इक्वल टू -1. बरोबर आहे. म्हणजे किती? बीटा -17 इज इक्वल टू -12. म्हणजे बीटा इज इक्वल टू -12 हा तिकडे +17 म्हणजे किती आले? बीटा इज इक्वल टू सिंपल क्वेश्चन होता. आलं लक्षात? फक्त कळलं पाहिजे आपण त्याला नक्की काय यूज करायचं. आलो आपण इथं क्वेश्चन नंबर 10. काय दिलंय क्वेश्चन नंबर 10? द लाईन L गिव्हन बाय, हे लाईनचं कोणतं इक्वेशन आहे? x/x इंटरसेप्ट y/y इंटरसेप्ट इज इक्वल टू 2 इंटरसेप्ट फॉर्म मध्ये. द लाईन पासेस थ्रू द पॉइंट. ही लाईन ह्या पॉइंट मधनं पास होती. ही लाईन जर या पॉइंट मधनं पास होतीये, तर इथंच कळलं पाहिजे तुम्हाला हे पॉइंट या लाईनला सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांना जर मी इथं ठेवलं x आणि y च्या जागी, तर इथं फक्त कोण उरला? b उरला. म्हणजे b तुम्हाला इथं भेटला. अख्ख्या इक्वेशन मध्ये सगळे नंबर आहेत, फक्त एकटा b आहे. म्हणजे इथं कोण भेटणार तुम्हाला? b भेटणार. फायनल झालं. पहा आपण आता प्रश्न वाचायच्या आधीच हे काय झालं? प्रश्न वाचताच डोक्यात यायला पाहिजे तुमच्या. का? अरे ही लाईन 2 पॉइंट इथं आलो, ह्या पॉइंट मध्ये जाती, म्हणजे इथं जर मी हे ठेवले तर मला बी भेटणार आहे. म्हणजे लाईन पहिल्याच लाईन मध्ये कळलं का माझ्याकडे बी आहे. ओके डन. द लाईन के इज, के ही लाईन काय? पॅरलल टू एल. म्हणजे एल ह्या लाईनला के लाईन काय? म्हणजे आपल्या लाईनचा स्लोप आणि यांच्या लाईनचा स्लोप काय असला पाहिजे? इक्वल. म्हणजे माझ्याकडे बी पण आहे. आता मला कळलंय की लाईनचा स्लोप आणि माझ्या लाईनचा स्लोप, एल लाईनचा स्लोप काय? सेम. हॅज इक्वेशन. कोणाचं इक्वेशन आहे हे? केचं. बरोबर आहे. मग जर केचा माझ्याकडे स्लोप आहे, देन द डिस्टन्स बिटवीन एल आणि के. तर ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स असेल म्हणजे ह्याचा आणि याचा स्लोप काय असला पाहिजे? सेम आहे. ए आणि बी पण काय? सेम आहे. मला फक्त काय करायचंय? फक्त सी, याचा सी आणि याचा सी. डन. इथपर्यंत मला लगेच उत्तर कळणार. झालं. मग आता आपण चालू करूया उत्तर सॉल्व्ह करायला. पहिलं इक्वेशन काय दिलं? एक्स आपण एल. हे सगळं कोणाचं काढूया आपण? लाईन एलचं घेऊया पहिल्यांदा. लाईन एल काय? x/φ प्लस y/b इज इक्वल टू काय? 1. मग x जागी मी काय लिहिलं? x जागी मी काय लिहिला? 13/5 प्लस 32/b इज इक्वल टू काय? 1. कारण हे पॉइंट ह्याला सॅटिस्फाय करतात. म्हणजे आता इथं किती आले? 13b प्लस 1 नक्की डन अपॉन 5b इज इक्वल टू काय? 1. म्हणजे काय आले? 13b प्लस 160 बरोबर किती आले? 5b. 5b ला इकडे टाकलं, 13b वजा 5b इज इक्वल टू हे 160 तिकडे गेले. त्याला सिम्बॉल कोणता येणार? मायनसचा. बरोबर आहे. म्हणजे इथे कोण आलाय? 8b इज इक्वल टू किती आले? -160. म्हणजे b बरोबर -160 डिवाइड बाय 8 म्हणजे b बरोबर -20. मला बी कळला. जर आता मला बी कळला तर ह्या लाईनचं इक्वेशन मी लगेच काढू शकतो. काय? माझ्या लाईनचं इक्वेशन काय आहे? लाईनचं इक्वेशन x/5 प्लस y/-b ज्याची व्हॅल्यू मी आता काढली.
बरोबर आहे, नक्की डन. इज इक्वल टू काय 1. म्हणजे आता इथे काय होणार आहे -20x प्लस 5y इज इक्वल टू 20/100. हे 100 जे असणार आहेत ते काय असणार आहेत -100 असणार आहेत. -100 तिकडे जाणार आहेत, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 5 ने मी काय करू शकतो अख्या इक्वेशनला डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे किती आले -4x प्लस y इज इक्वल टू -20. हे मला इक्वेशन मिळालं. म्हणजे ह्या 20 ला जर मी इकडे बोलून घेतलं +20. ओके, डन इथपर्यंत ठीक आहे. मग आता मला जर हे इक्वेशन मिळाले म्हणजे काय फॉर एक्झाम्पल 4x प्लस y प्लस 20 इज इक्वल टू 0. मला हे इक्वेशन मिळालं. मला कोणाचं इक्वेशन मिळालं, या प्रोसेसनी एलचं मिळालं. आता मला इक्वेशन काढायचंय कोणाचं, केचं काढायचं. पण केचं इक्वेशन काढताना मला सी काढला पाहिजे ना आधी. मग सी कसा काढणार हा माझ्याकडे महत्वाचा विषय. कारण जसं इथं पॉइंट दिलाय म्हणून मला बी काढता आला, तसं तिथं पॉइंट नाही ना दिला. पण मला एक त्यांनी ट्रिक दिली. काय ट्रिक दिली, त्यांनी सांगितलंय ही लाईन आपल्या लाईनला काय, म्हणजे याचा अर्थ आपल्या लाईनचा स्लोप आणि यांचा स्लोप काय असणार. म्हणजे ऑब्विसली याचा स्लोप मला मिळेल. याचा स्लोप मला काय मिळाला, आपण याला m1 म्हणू. स्लोप काय मिळाला मला -4 पहा इथे डबल मायनस झालं ना, मायनस फॉर्म्युला मधलं. ओके, -a/b हा त्याचा फॉर्म्युला आहे. -a/b नुसार काय झालं ए स्वतःच मायनस आहे. ओके, अपॉन 1 म्हणजे इथे काय झालं +4 आला, डबल मायनस झाले. म्हणजे आपल्या लाईनचा स्लोप जर 4 आहे तर यांच्या लाईनचा पण स्लोप काय असला पाहिजे. मग इथे लाईन दिलेली आहे ना मला सरळ सरळ. काय लाईन आहे त्यांची जी लाईन आहे ती लाईन काय पहा, त्यांची लाईन आहे 3x प्लस cy बेस काय होणार 3c तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय. डन इथपर्यंत. म्हणजे हे इक्वेशन काय, आता इथून मला डायरेक्ट लाईन इक्वेशन पण कळलं काय 3x प्लस cy मायनस 3c इज इक्वल टू काय 0. आता ह्या लाईनचा स्लोप काय मिळाला मला, सॉरी ठीक आहे मायनस, बरोबर आहे. मग या लाईनचा स्लोप ज्याला आपण m2 म्हणू, m2 मला काय मिळाला -3/c. मग आता झालं ना माझं सी कळलं ना, दोन्ही m1 आणि इक्वल काय असणार आहे m2. म्हणजे 4 इज इक्वल टू कोण असणार आहे -3/c. म्हणजे c ला तिकडे पाठवलं, 4 ला इकडे पाठवलं, म्हणजे c इज इक्वल टू कोण आला -3/4. म्हणजे मला c पण कळलं. आता c उचलणार आणि मी कुठे टाकणार, c च्या जागी टाकणार. म्हणजे आता माझ्याकडे हे पण इक्वेशन आहे आणि माझ्याकडे हे पण इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशन जर आहेत माझ्याकडे तर डिस्टन्स फॉर्म्युल्याने मला फक्त काय काढायचंय, डिस्टन्स काढायचं. पण आता इथून कळलं तुम्हाला पुढे सी काढा, त्याच्यात टाका दोन इक्वेशन आली, 2च्या c1 मायनस c2 अपॉन √a² प्लस b². एवढं सगळं सॉल्व्ह करायची खरं तर मला गरज पण नव्हती. माझं पहिल्या इक्वेशन मध्येच काम झालं. कसं, कोणत्याही दोन पॅरल लाईन मध्ये डिस्टन्स काढत असताना आपण काय वापरतो फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला काय, आपला फॉर्म्युला आहे c1 मायनस c2 ओके मोड मध्ये √ काय करतो आपण a² b². म्हणजे हा जो ए बी आहे हा दोन्ही लाईनचा आहे ना. मग एक लाईन मला मिळाली ना, लाईन काय माझी -4x प्लस y प्लस 20 इज इक्वल टू, म्हणजे माझ्याकडे a ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे 4 चा स्क्वेअर किती 17. म्हणजे जो बेस येणार आहे तो √17 आहे. मग √17 बेस कोणाचा आहे बघा ना. मला दुसरं म्हणजे पहा माझा किती ताण वाचला का. मला हे इक्वेशन काढा, इथून सी काढा, याचा आधी स्लोप काढून घ्या, मग याचं इक्वेशन बनवा, इथून याचा स्लोप आणि याचा स्लोप इक्वल ठेवा, म्हणून तुम्हाला सी मिळणार. सी उचलून याच्यात टाका, मग तुम्हाला एक इक्वेशन फॉर्म होणार. ते इक्वेशनचा सी उचला, याचा सी उचला आणि मग ह्या फॉर्म्युल्यात टाका आणि मग तुम्हाला उत्तर भेटणार. मग ह्या टाइम तुम्ही एकाच जागी पोहोचणार आहे ना. मग हे दुसऱ्याचं काही न करता तुम्ही असं म्हणू शकत होते पहिले इक्वेशन काढून झालंय तर याचा ए आणि बी जर उचलून √ मध्ये ठेवला तर तो √17 येतोय. तर इथं दुसरा कोणालाच √17 दिला नाही, एकाला दिलाय. म्हणजे माझं उत्तर ते टिक करून रिकामा होऊन पुढे चला, वेळ वाचला आपला. लक्षात आलंय. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पार्ट सांगितले, बाय इक्वेशन्स, हाफ इक्वेशन, म्हणजे अर्ध्यातूनच कसं जायचं कळलंय. तर या ठिकाणी तुमचे 10 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. त्यातले जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिलेले, थोडक्यात राहिलेले ते मुद्दाम ठेवले म्हणजे तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढेल त्याच्यात.
आले लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने आपले 10 संपलेत. उद्याच्या लेक्चरमध्ये 24चे काय राहिलेले आणि 23चे. ओके. उद्या आपलं तिसरं स्ट्रेट लाईनवरती इक्वेशन लेक्चर होईल.